विकासाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगलीच जुंपली। फडणवीसांनी विकासाच्या मुद्द्यावरून बोलून दाखवावं, त्यांच्या प्रत्येक भाषणात फक्त हिंदू मुस्लिम याच वादाचा मुद्दा असतो असं ठाकरे म्हणाले। फडणवीस विकासाच्या मुद्द्यावरती बोलले असतील तर त्यांना 1,00,000 रुपये देईन असं आव्हान सुद्धा ठाकरेंनी दिलं होतं आणि त्यावरच फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। प्रत्येक भाषणात मी विकासावरती बोलतो, 1,00,000 पाठवून द्या, मी ते पैसे लाडक्या बहिणींना देईन असं उत्तर फडणवीसांनी दिलं। पण प्रत्येक ठिकाणी जसं त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्या विकासाच्या कामाचा आढावा अंबरसनी घेतलेला आहे, तसंच मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे। आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो आणि महापालिका असो, नगर परिषद असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे। आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्यांना 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे। ते लगेच त्यांना मला 1,00,000 रुपये पाठवा, कारण माझ्या प्रत्येक भाषणामध्ये विकासच बोलतो मी। त्यामुळे तुम्ही जरा माझा प्लीज संदेश घेऊन जा, 1,00,000 रुपये घेऊन या, लाडक्या बहिणींना दिल।